झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई महानगरपालिकेच्या 38 शाळांना मुख्याध्यापक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गेल्या 3 वर्षांपासून शाळांमधल्या शिक्षकांची पदं देखील रिक्त आहेत। त्यामुळे पालिका शाळांच्या शिक्षणाचा दर्जा आणि एकूणच या सगळ्या संदर्भामधले पालिका शाळांमधल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती या सगळ्यावरती पुन्हा एकदा टीका सुरू आहे। शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणावरची देखील टीका केली जाते। धनदांडक्यांच्या शाळांमध्ये प्रवेश घेता न येणाऱ्यांना महापालिकेची शाळा हेच शिक्षणाचं माध्यम। मात्र हे शिक्षणाचं नुसतंच माध्यम झालंय। दर्जाच्या बाबतीत पुरती बोंब आहे। मुंबईत अनुदानित 49 माध्यमिक शाळांपैकी 38 शाळांना मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तसेच 15 सहाय्यक मुख्याध्यापक आणि जवळपास 200 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे ही पदं भरण्यासाठी शाळांमध्ये शाळांमधून काही एजंट दलाल फिरत होते की 50,000 रुपये द्या तर बढती प्रक्रिया तातडीने कार्यवाही होईल। स्पष्ट आरोप आहे की संदर्भात जर आम्ही पत्र देऊन त्याचा खुलासा होत नाही आणि आरोप नाकारला जात नाही आणि प्रमोशन प्रक्रिया राबवली जात नाही, याचा अर्थ त्या दोन्हीचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होत आहे। तिथे 38 शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यानं इतर शिक्षकांवर कामाचा ताण येतो। साहजिकच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत असल्याची कबुली शिक्षकच देतात। शिक्षकांना जे सिनियर शिक्षक आहेत त्यांना त्यांचं काम सांभाळून मुख्याध्यापकांचं काम करावं लागतं आणि या ज्या बाबी आहेत या बाबी आता 38 शाळांमध्ये सध्या ती परिस्थिती आहे। यामध्ये जे सिनियर शिक्षक आहेत ते शिक्षक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून नेमलेले आहेत। त्यामुळे त्यांना ते स्वतःचं काम तर करावंच लागतं, पण त्या व्यतिरिक्त हे ॲडिशनल काम करावं लागतं। या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो तर टाळाटाळ करत ते चक्क निघून गेले। महापालिकेच्या शाळांसाठी बजेटमध्ये तब्बल 2400 कोटी रुपये मंजूर झाले। मात्र गेल्या 3 वर्षांपासून शाळांना मुख्याध्यापक नसेल तर एकूणच पालिकेच्या शाळांमध्ये कशा प्रकारे शिक्षण दिलं जात असेल यावर प्रश्नचिन्हच आहे। दीपाली जगताप, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।